अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। खास खबर यह है कि इनके कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके हाथों से परभनी शहर के जमजम कॉलोनी स्थित कवाड़गांव रेलवे गेट से लेकर तो सोना इस गांव तक लगभग 4,46,09,95 रुपए का विकास निधि यहां पर आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके फंड से दिया गया है और इस रास्ते का काम प्रगति पथ पर शुरू किया गया है। 25 अक्टूबर 2023 को परभनी शहर के जमजम कॉलोनी के हजरत टीपू सुल्तान चौक यहाँ पर इस प्रोग्राम का आयोजन किया गया था और यहाँ पर इस प्रोग्राम का उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके हाथों से इस वक्त किया गया है। प्रोग्राम के अध्यक्ष स्थान पर कवड़गांव के सरपंच इनकी मौजूदगी थी। उद्घाटक के तौर पर परभनी विधानसभा मतदारसंघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनकी मौजूदगी थी। प्रमुख उपस्थिति में डॉक्टर विवेक भाऊ नामंदर, उसी के साथ में परभनी कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति अरविंद काका देशमुख इनकी मौजूदगी थी। यही नहीं, इनके अलावा संग्राम भैया जामकर इनकी भी मौजूदगी थी। इनके साथ में कवड़गांव यहाँ के सरपंच, उप सरपंच, माजी सरपंच, उसी के साथ में कवड़गांव के सभी मान्यवर व्यक्ति, यहाँ पर प्रतिष्ठित नागरिक यहाँ पर मौजूद थे। आप ये नज़ारा देख लीजिए कि परभनी विधानसभा मतदारसंघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल इन्होंने और इन्हीं के साथ में डॉक्टर विवेक नामंदर इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है। इस वक्त इन्होंने ये बताया है कि 4,46,09,95 रुपये का जो विकास निधि यहाँ पर दिया गया है कवड़गांव रेलवे गेट से लेकर तो सोना इस गांव तक रास्ते के मजबूतीकरण का काम और उसी के साथ में यहाँ जितने भी पुल आते हैं, जितने नाले आते हैं, तमाम नालों पर ब्रिज बनाने का काम भी यहाँ पर आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके फंड से जो फंड दिया गया है इस काम में इसे ये काम किया जाने वाला है। और परभनी शहर के जमजम कॉलोनी का एरिया मशहूर तो इसके लिए है कि अगर अतिवृष्टि हो जाती है तो अतिवृष्टि में जमजम कॉलोनी का बरकतपुरा, जमजम कॉलोनी का हाजी अब्दुल हमीद कॉलोनी, उसी के साथ में यहाँ के जितने भी कॉलोनीज़ है तमाम कॉलोनीज़ यहाँ पर पानी में डूब जाते हैं और पानी में डूबने की वजह से इनके यहाँ के रहायशी इलाकों में पानी घुस जाता है, जिसकी वजह से लोगों को खासी परेशानी का सामना करना पड़ता है। उसी के मद्देनज़र, उसी का ख्याल करते हुए परभनी विधानसभा मतदारसंघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल इन्होंने 4,46,09,95 रुपये का विकास निधि यहाँ पर दिया है। पिछले 25 साल से कवड़गांव इस गांव के लोग इस रास्ते की मांग कर रहे थे। परभनी महानगर पालिका के प्रभाग नंबर 12 के भावी नगर सेवक सैयद मुजम्मिल इनके काविशों का नतीजा यह है कि पिछले 3 साल से इन्होंने आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनका दामन थामा है और इनके दामन थामने के बाद में जैसे ही आमदार डॉक्टर राहुल पाटिल इन्होंने सैयद मुजम्मिल इनके कामों को धड़ल्ले से करना शुरू किया है, जिसमें अतिवृष्टि में भी 34 लाख रुपये परभनी शहर के जमजम कॉलोनी के एरिया में तकसीम किए गए हैं। आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके काविशों का यह नतीजा है। और उसके साथ में परभनी शहर के जमजम कॉलोनी के एरिया में अंतर्गत रास्ते बनाने का काम भी आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके ज़रिए से किया गया है। नाले पर पाइप डालने का काम भी आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके ज़रिए से किया गया है। आज 25 अक्टूबर 2023 को परभनी विधानसभा मतदारसंघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके हाथों से जिस तरह से यहाँ पर इस रास्ते का उद्घाटन किया गया है, इस रास्ते का भूमि पूजन किया गया है, आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया आमदार डॉक्टर राहुल पाटिल, उसी के साथ में डॉक्टर विवेक भाऊ नामंदर, साथ ही अरविंद काका देशमुख, संग्राम जामकर, उन्हीं के साथ में प्रतिष्ठित नागरिकों ने किस तरह की प्रतिक्रिया दी है। कवड़गांव के सरपंच, उप सरपंच, माजी सरपंच और यहाँ के मान्यवरों ने और साथ ही परभनी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 12 के भावी नगर सेवक सैयद मुजम्मिल इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। कोई ऐसा आमदार नहीं मिलेगा, ऐसा लगता है आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब, इनकी अल्लाह तबारक व तआला ने उम्र में दराजगी करना चाहिए और ऐसा आमदार हर मतदार संघ को मिलना चाहिए जो अपने कामों से पहचाना जाता है और हर समाज में अपनी छाप छोड़कर जाते हैं। राजा अगर कैसा होना तो वो मिसाल अगर दी जाती है तो पुराने जमाने में राजा राजवाड़े जो रहते थे, छत्रपति शिवाजी महाराज जिस तरह से अपने प्रजा का ख्याल रखते थे, परभनी विधानसभा मतदारसंघ के आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब उन्होंने हर 18 पगड़ जाति के लोगों का साथ लेकर अपने मतदारसंघ का विकास करना शुरू किया है। उसी की आज परभनी शहर के जमजम कॉलोनी के एरिया में एक मिसाल देखने को मिल रही है, जो लाख रुपए का काम यहाँ पर उन्होंने दिया है और रास्ते की यहाँ के लोगों को बहुत जरूरत थी, यह रास्ते का काम इन्होंने दिया है। यही नहीं, इसके अलावा आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब इन्होंने परभनी शहर के जमजम कॉलोनी एरिया का जो केनाल का रास्ता है
इस कैनाल के रास्ते को, चारी के रास्ते पर भी यहाँ पर एक पुल की बहुत जरूरत है। और यहाँ पर जो रास्ता बंद होने वाला है, यहाँ पर भी इन्होंने 2-4 पाइप डालकर ये रास्ता भी चालू करना बहुत नजर आता है। कवड़ गांव के लोग हमारे को पिछले 15 साल से जमजम वासियों को जो बर्दाश्त करते हैं, वो जब गांव से हमारे जमजम कॉलोनी के एरिया से जाते हैं तो यहाँ के रास्ते के नालियों को बर्दाश्त करते हुए जाते हैं। ये गांव वालों का हान है, हमारे को बर्दाश्त करते रहते हैं। और इनकी वजह से 46,59,900 परभनी विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल के कोशिशों की वजह से जो रास्ते का काम यहाँ पर किया गया है, गांव के जो आता या अलिबाग नगर ते कोडगाव हा 4,46,00,000चा हा आमदार साहेबाच्या प्रयत्नातून जे रस्त्याचं काम आज त्या उद्घाटनासाठी आलेले आमचे कार्यसम्राट आमदारजी राहुल पाटील साहेब आज ते उद्घाटनासाठी आलेले आहेत। आमदार साहेब म्हणजे बोलले तैसा चाले, त्याची वंदावी भावले। कारण की साहेबांनी जे शब्द दिला असतो तो ते साहेब पुरवताच नेतात। कारण आज 10 रोड बघितला, 10 रोड म्हणजे आज साहेबांना आम्हाला इतका आज त्या रोड टाकल्यामुळं एवढे जमिनीचे भाव वाढले आणि एवढे प्लॉटिंगचे भाव वाढले की त्या आम्हाला शेतकरी वगैरे सर्व ग्रामीण भागातले लोक त्या भागातले खुश आहेत। आज मला हे रस्ता जे आज दिलेला आहे आमदार साहेबांनी 4,46,00,000चा, ह्या इकडला जे रस्ता जे होईल भविष्यात या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा भेटणार आहे। त्या जमिनीचे भाव फार मोठ्या प्रमाणात आणि प्लॉटिंगचे बी भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि सर्वांना रहदारीचा रस्ता हा चांगल्या प्रकारे कोडगाव ते परभणी म्हणजे चांगला फार त्रास घेतलाय लोकांनी, ग्रामीण भागातल्या लोकांनी या त्रासातून फार मुक्त झालेत। कारण की आमदार साहेबाच्या प्रयत्नातून फार मोठा हा फंड आलेला आहे। म्हणजे राजासारखं मन आणि मनासारखा राजा असं आमचं आज नेतृत्व आहे आमदार राहुल पाटील साहेब। फक्त ते द्यायला बसले, फक्त मन तसं त्याचं आहे, फक्त मागायचं, फक्त मागलं की ते देणारच असं आमचं नेतृत्व आमदार राहुल पाटील साहेबांचं यांचं नेतृत्व आहे आमच्या सोबत। आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला सर्व कॉलनीतली लोक आणि कोडगावचे प्रतिष्ठित लोक आज इथं सर्व आमदार साहेबांचा सन्मान केला, आमचा सन्मान करून आम्हाला सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठ आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील, नावंदर भाऊ नंदू पाटील, नाथराव, सभापती गुले पाटील, अरविंद काका, सरपंच दिलू भाऊ व सर्व कोडगावकर आणि आलियानगर व जमजम कॉलनीचे रहिवासी। वर्षापूर्वी आम्ही कोडगावचे असताना 12 गाव रस्ता आहे, रस्ते गरजेचे आहेत, त्यामुळे त्यांनी बाब लक्षात घेऊन लगेच पत्र व्यवहार करून त्या रंगली। पण तरी सरकार बदलल्यामुळे त्याला थोडा वेळ लागला। हे वर्षभर झालं का बदलल्यामुळे झालेला असल्यामुळे थोडा वेळ लागला। आमचाही रस्ता जांबारा पूर्णत्वास येत आहे, तुमच्याही रस्त्याला येत आहे आणि तुमच्या माझ्या मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आम्हाला सर्वांचे आयोगाच्या माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरपंचाला विनंती करतो की त्यांनी या रस्त्याच्या मागणीला यश मिळवून द्या, आम्ही त्याबद्दल 2 शब्द बोलावे। पाटलांनी सांगितलं हा रस्ता किती आवश्यक होता। खरगोश साहेब, आम्ही देखील या रस्त्याने पूर्वी आम्ही मांडाकळी, सोन्ना, कोडगाव याच रस्त्याने आम्ही वागत होतो। पूर्वी रस्ता हा चांगला होता आणि या आम्हाला देखील या रस्त्याने यायला जवळ होतं, पण मधल्या काळामध्ये या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा होता। या लोकांच्या बाबतीमध्ये अतिशय आनंदाचा योग म्हणावा लागेल। साहेब, ही अडचण फार महत्वाची होती आणि आपल्या माध्यमातून ती अडचण या ठिकाणी दूर होत आहे आणि पत्रकार भावांनी आपण या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, त्यातच हे काम किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्याच्या निर्धारित आहे। भावांना मी सांगू इच्छितो, कोणालाही सम्राट ही पदवी मिळत नाही, तशी जनतेने आमदार साहेबांना ही कार्यसम्राट ही पदवी दिलेली, पदवी बहाल केलेली पदवी ही उगाच मिळत नाही। सन्माननीय साहेबांच्या कामाच्या विषयानं साहेबांना कार्यकर्ता म्हणून सगळे या मतदारसंघामध्ये नव्हे तर आपल्या या राज्यामध्ये ओळखतो। तसंच साहेबांची कार्य करण्याची पद्धत आधी सपाटासारखी, राजासारखी आमच्या भावानं सांगितलं की अगोदरचा काळ कसा होता शिवाजी महाराजांच्या काळासारखं आज आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना तसं वाटतं, सूर्य या ठिकाणी वाटतं। भावांनो, हेच विषय नाही तर आपल्याच भागामध्ये वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी स्थापन केल्यामुळं या भागातील आपल्या सामान्य लोकांच्या गरजवंतांच्या आरोग्यांच्या समस्या देखील या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून दूर होत आहेत। हे या बाबतीत देखील लोक आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर
बाजूच्या जिल्ह्यातील लोक देखील आमदार साहेबांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये कृतज्ञ व्यक्त करतात, साहेबांचे आभार व्यक्त करतात। साहेब, मी जास्त वेळ घेणार नाही, मी एवढंच म्हणेल की आमच्या अरविंद पाटलांनी सांगितलं आमदार साहेब हे परमनंट आमदार आहेत, पण यावेळेस तर आणखी आमच्या भावानं सांगितलं, पत्रकार भावानं, आमच्या मुस्लिम भावानं सांगितलं आम्ही देखील बाळासाहेब ठाकरे सोबत आहोत। भावानं तुम्ही निश्चितच आम्हाला याची गॅरंटी यावेळेस राहणार। पूर्वी देखील आमदार साहेबांना तुम्ही सहकार्यानेच केलेलं आहे, आम्हाला जाणीव आहे तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमदार साहेबांचे विधानसभेची ही सीट आमदार साहेब राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना लागेल असं मला तरी वाटायला लागले असं हे सगळे बघून, आणि सगळ्यात जास्त मतांना लागेल तुझा या मतदारसंघाचे आमदार नक्कीच मंत्री असतील अशी मला वैयक्तिक भावना वाटली, आणि त्या प्रकारामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभणारच आहे। मी जास्त बोलणार नाही, एवढंच बोलतो, मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान। रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय आमदार साहेब, तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेले शिवसेनेचे सहसंप्रमुख डॉक्टर नावंदर साहेब, आमचे सहकारी मित्र असलेले या भागाचे तालुका प्रमुख नंदू पाटील साहेब, आमचे सहकारी अरविंद काका, संग्राम भैया, गावचे सरपंच, आमचे अण्णा नाथरावजी, आमचे कोडगावचे चेअरमन सुरेशरावजी, उपस्थित सर्व या भागातील सर्व भावांनो, मित्र, प्रथमतः मी तुम्हाला दसऱ्यानिमित्त आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। भावांनो, त्या अल्लाह यहाँ पे जो परेशान थे रास्तों के लिए, रोडों के लिए, आज अल्हम्दुलिल्लाह 10-12 साल से हम परेशानी उठा रहे हैं। अल्लाह का शुक्र है कि अल्लाह पाक ने आज वो रास्ता हमारे लिए आसान कर दिया है डॉक्टर राहुल पाटिल साहब के जरिए से। अब जो बातें अल्हम्दुलिल्लाह हमारे पत्रकार साहब ने कही है, ये भी हम बातें कह सकते हैं, सारी बातें सच है, और हम सब की, ये जितने लोग यहाँ पे जमा है, इन सब की भी अल्हम्दुलिल्लाह ये दुआ है, ये कोशिश है कि हम रास्ते पे चले फिरे। अल्लाह पाक इन सबको हिम्मत अफजाई दे और अल्लाह इनके तमाम उम्रों में बरकत अता फरमाए, और आइंदा के लिए भी इंशाअल्लाह हम उनसे उम्मीद रखते हैं कि ऐसे हमारे काम करते रहे इंशाअल्लाह। रेल्वे ते कौरव या कोटी 46 लाख रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन संघ उपस्थित लाडका सम्राट राहुल त्याचे प्रमुख आदर्शचे सभापती, परभणी तालुका प्रमुख, धडाचे शिवसहकारी पण आपल्या मार्केट कमिटीचे दुसंचालक संग्रामभाई जामकर, इकडे संचालक इकडे यायला रेल्वे गेट बंद झालं ते आमचे रावसाहेब रे उपस्थित या ठिकाणी काका नाथरावजी, सोसायटी चेअरमन, उपस्थित सर्व शाळादारी या जमिनीत आमचे धडचे कार्यकडे मुजम्मिल, नव्या शिवसेनेत आलेले हुसेन, आमचे शाखा सर्व उपस्थित या ठिकाणी। आज मला इथं प्रत्येक चेहऱ्यावर एक आनंद आहे, आणि त्या आदराने तसं की रेल्वे गेट पासून कौडगाव तर फक्त 3 मीटर आहे, पण त्या रस्त्याची जी निश्चित असा हा रस्ता होता, आनंद करू अत्यंत रस्ते मिळून आणि एक मोठ्या प्रमाणात ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ह्या रस्त्या रेल्वे गेट ते कौपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या प्रमाणात प्रत्येक पाईपच्या मधून बांधकाम होणार आहे, कारण ह्या भागामध्ये असे शक्य आपण ह्या ठिकाणी 3-4 वर्ष आपण मागच्या आणि सहा भाग सकल असल्यामुळे हा भाग आपल्याला काहीतरी मदत करून आपल्याला पाणी द्यावं लागेल, तेव्हा सुद्धा चांगल्या प्रमाणात उपलब्ध करून दिला। त्या ठिकाणी ट्रेन चालली, पाण्याचा होऊन ह्या लोकांना थोडं चांगल्या पद्धतीने संधी उपलब्ध करून आपल्याला पडोची परभणी आणि 3 किलोमीटर शाखा निघायचे वाटेवर अंतर करायला वेळ लागतो, पण कौडगाव आणि परिसर जवळ जुळलेला आहे, आणि ते व्यवसाय सुद्धा चांगला पण आहे। कौडगावच्या मंडळीवर विशेष प्रेम आहे, म्हणून त्या अनुषंगाने दोन्ही भागात म्हणजे परभणीची जमकरी आपले प्रभाग क्रमांक 12चा एरिया आणि आपल्यावर प्रेम करणारी कौडगावची मंडळी आणि सुद्धा न्याय मिळवून देण्याचं दोन्ही काम दोन्ही बाजूला नाली, सीसी नाली आणि मध्यरी नदी, त्याला पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता उपलब्ध करून इकडे जे जवळपास 10 ते 12 गाव दुर्डी असेल, मनगाव, धारा असेल, सगळे पुढे जेव्हा पाहायला सुद्धा शॉर्टकट झालेला आहे ह्या मार्गाने, तर हे सुद्धा पण ते भागाच्या लोकांना आपलं शहर हे जवळ कामधंदे निमित्तानं शहर यावं, लगेच वापरता यावं, आणि विशेष म्हणजे मागचं की आपला कृषी आधारित सुद्धा झाला पाहिजे। ती काही 50% वस्तुवंत असतात, कुणी भाजीचा धंदा करते, दुधा धंदा करते, त्याला एक लिमिटेड आहे, आणि हे नेटवर्क जर झाला ग्रामीण अर्थव्यवस्था असेल तर ह्या सगळ्या नेटवर्कनी छोटे उत्पन्न करणारे छोटे कास्तकार कित्येक दिवसापासून ज्या रस्त्याची मागणी होती, रावसाहेब
किती दिवसाची मागणी होती? 20 वर्षाची मागणी. 20 वर्षापासून रेकॉर्ड साहेब माणिकराव आंबेगाव आमदार होतो त्यावेळेस रस्ता PM-JSY मध्ये मी घेतला होता, पण PM-JSY मध्ये असं वांदे झालं चंदू सावकर हेच तो बोला म्हणलं आभार त्यावेळेस बोला. म्हणजे कित्येक वर्षाची मागणी होती, जी मागणी आज पूर्ण होत आहे. जसं आताच नावंदर साहेबांनी सांगितलं की एक लाईफलाईन या गावाची किंवा या परिसरामध्ये जमजम कॉलनी असेल, इतर 2-3 कॉलनी आहेत ज्यांची आबादी जवळपास 25,000च्या वर झालेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही इकडे यायचो जमजम कॉलनीत किंवा कौडगावला जाताना, आणि मला तर वाटतं यावर्षी जर रोड झाला नसता तर या इलेक्शनला आम्हाला बंदीच करून टाकले. हो संतोषराव, बरोबर आहे की नाही? सुरेश कुठे आहे का? म्हणून हा रोड करणे फार जरुरीचा होता. आणि निश्चितच गेल्या पंचवार्षिक मध्येच आपण प्रस्तावित केला होता, पण थोडा उशीर झाला, त्याला कोरोनामध्येच लागला, त्यानंतर सरकार बदललं, त्याच्यामुळे खरं तर हा रस्ता 5 वर्षापूर्वीच झाला पाहिजे होता. पण आज रस्ता 100% अतिशय उत्कृष्ट दर्जाचा रस्ता होईल. रस्त्यामध्ये क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज होणार नाही. दर्जा हे रस्त्याचा राखला जाईल. आणि परभणी शहरामध्ये मला वाटतं हा शेवटचा रस्ता होता जे अप्रोच रोड म्हणलं जातं, आणि हा शेवटचा रस्ता सुद्धा आपल्या विधानसभेतला सगळे रस्ते झाले आणि हा शेवटचा रस्ता सुद्धा झाल्यामुळे मी सुद्धा समाधानी झालेलो नव्हतो. पण विकास कधी थांबत नसतो, पण जे महत्वाचा विकास आहे, जे अत्यंत जरुरीचा आहे, जे आवश्यक आहे, त्या गोष्टी 100% रस्त्याच्या बाबतीमध्ये तर आपल्या विधानसभेमध्ये आपण पूर्ण केलेले. रस्ते, लाईट, पाणी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तिथूनच अर्थकारण मजबूत होतं. आता रस्ते झाले, जवळपास 52 बंधारे सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये झाले. आत्ताच अण्णा आले होते मार्केट कमिटीमध्ये, आणि तिथं माझ्या यायच्या आधी ते बोलून गेले की आमच्या बोबडे टाकळीचा बंधारा झाल्यामुळे या वर्षी आम्हाला दुष्काळ काही जाणवला नाही. आणि बंधारे करत असताना सुद्धा बंधाऱ्याचं सुद्धा जर काम तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रात असे बंधारे नाहीत. अशा प्रकारचे दर्जेदार बंधारे कुठे झाले असतील तर आपल्या विधानसभेमध्ये झाले नाही. काम झालं पाहिजे, काम झाल्यानंतर ते काम टिकलं सुद्धा पाहिजे, आणि जनतेच्या विश्वासाचा कुठे तडा गेला नाही पाहिजे, आणि जनतेच्या कामाला ते काम आलं पाहिजे. अशा प्रकारचे कामं या मतदारसंघामध्ये आपण सुरू केलेले आहेत. भविष्य काळामध्ये सुद्धा अनेक योजना आपण हाती घेतलेल्या आहेत. जसं नावंदर साहेबांनी सांगितलं, आता अमूल डेअरीचं सुद्धा 27 तारखेला उद्घाटन होतंय. एकदा अमूल डेअरी आल्यानंतर एक धवल क्रांती आपल्या मतदारसंघामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. सूतगिरणीचं काम आपलं प्रगती पथावर आहे. मेडिकल कॉलेजची निर्मिती आपली झालेली आहे, जेणेकरून अर्थकारण या मतदारसंघातलं मजबूत झालं पाहिजे. 10 रोड असेल, डम्पिंग ग्राउंडचा सुद्धा प्रश्न आपण मिटवलाय. डम्पिंग ग्राउंड आपला तिकडे 10 रोडला होता, तर तिकडे सुद्धा आम्हाला गावबंदी झाली असती, ते डम्पिंग ग्राउंड आपण उचललं नसतं. ते डम्पिंग ग्राउंड सुद्धा तिथून आपण काढण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. महानगरपालिकेवर आपला ताबा नसल्यामुळं किंवा महानगरपालिका आपल्या कित्येक वर्षापासून तिथं सत्ता नसल्यामुळं महानगरपालिकेतल्या अंतर्गत रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झालेली. त्याला सुद्धा आपण 81 कोटी रुपये शासनाकडनं उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण मंजूर केले होते, पण या सरकारने त्याच्यावर स्थगिती दिली. ही स्थगिती दिल्यानंतर आपण हायकोर्टात गेलो. हायकोर्टानं सुद्धा आदेश केला की तुम्ही अशा प्रकारची स्थगिती देऊ शकत नाही. हा जो निधी आहे, हा निधी राखीव ठेवा, रिझर्व्ह ठेवा, ते कुठेही खर्चू नका. तरी सुद्धा हे शासन ते पैसे द्यायला आपल्याला तयार नाही. आपण दुसरं पिटिशन सुद्धा 15 दिवसानंतर करणार आहोत, आणि शेवटी त्यांना 81 कोटी रुपये रिलीज करावंच लागतील. 81 कोटी रुपये आल्यानंतर शहरातले अंतर्गत जे मेजर रस्ते आहेत, मुख्य रस्ते आहेत, त्या रस्त्याचा प्रश्न सुद्धा मिटल्याशिवाय राहणार नाही. या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल. भविष्य काळामध्ये सुद्धा शहराला सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून एक औद्योगिकरण शहरामध्ये आलं पाहिजे. एक शैक्षणिक चांगल्या प्रकारचा हब या शहरामध्ये देण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत. सायन्स पार्कचं सुद्धा काम तुम्ही पाहिलं असेल, विद्यापीठामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळपास आता जामला एक नवीन विद्यापीठ सुद्धा आपलं सुरू होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ जो विद्यापीठ आहे त्याचं सब सेंटर जामला सुरू होत आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचं सब सेंटर सुद्धा जामला सुरू होत आहे. म्हणजे एक नाही तर 3 विद्यापीठं आज परभणीमध्ये आपण सुरू करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या चांगल्या योजना या शहरात आपल्याला आणायच्या. एक युनानी कॉलेज सुद्धा या परभणी शहरामध्ये जवळपास मंजुरीच्या ह्याच्यामध्ये आहे. ते युनानी कॉलेज सुद्धा परभणीमध्ये येणाऱ्या 1 वर्षामध्ये सुरू झाल्याशिवाय राहणार. हे काम करत असताना सगळ्या पॅथीला, सगळ्या लोकांना न्याय द्यायचं कामच आपण केलेलं आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा अजून या जमजम कॉलनीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक विकास कामं राहिलेली आहेत. ती विकास कामं सुद्धा केली जातील. आताच नाथरावने सांगितलं की सोन्यापर्यंत रस्ता राहिलेला आहे, तर मी आजच वचन देतो की सोन्यापर्यंत रस्ता सुद्धा कंप्लीट केला जाईल.
त्याला लागणारा निधी सुद्धा दिला जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने जमल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अब इसके लिए तो मैं पहले आमदार साहब को शुक्रिया अदा करता हूँ कि आमदार साहब ने हमारे बोलने पे अब वो इसका कार्रवाई कब से चालू थी ये तो हमको नहीं मालूम, लेकिन पिछले 2 साल से आमदार साहब के पीछे हम लग के ये काम इसका करके लिए और अब कहीं जाके इसका काम पूरा फाइनल हुआ. अभी फाइनल हुआ नहीं लेकिन अभी काम चालू होने वाला है और इंशाल्लाह बहुत जल्द 1-2 महीने में ये काम पूरा रोड का कंप्लीट हो जाएगा. और जमजम वासियों को किस तरह से यहाँ पर देख रहे हैं आमदार डॉक्टर राहुल पाटिल, इनका शुक्रिया किस तरह से अदा करेंगे? मैं प्रभाग 12 के लोगों की तरफ से, सभी लोगों की तरफ से कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब का आभार व्यक्त करता हूं, उनका शुक्रिया अदा करता हूं कि भाई उन्होंने हमारे लिए ये जो रोड बना है, ऐतिहासिक रोड है, बहुत बड़ा काम उन्होंने हमारा करके दिए, जिसके लिए मैं आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब का शुक्रिया अदा करता हूँ. आमदार झाले सगळे हो, त्यांनी केलं नाही असं. आतापर्यंत म्हणजे साहेबांना आमच्या 20 वर्षापासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी एकानेही आता असं काम कोणी केलेलं नाही आहे. हे पहिले आमदार आहेत, कार्यसम्राट, खरंच कार्यसम्राट आहेत आणि त्यांनीच हे आमचं काम हे केलेलं आहे. इथं जे मोठा निधी जे टाकलेला आहे ते आतापर्यंत एकाही आमदारानं टाकलेलं नाही. आतापर्यंत खूप आमदार होऊन गेले. 20 वर्षापासून परभणीचं शिवसेनेचेच आमदार झालेले आहेत. साहेबाच्या आमच्या म्हणजे खूप खूप असं खूप प्रेम उपकार आहेत हे आमच्यावर. असल्यामुळे उपकार आहेत त्याचे आमच्यावर. आम्ही धन्यवाद साहेबाचे. आम्ही कौडगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने आज साहेबाचे धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो आम्ही. आणि तुमच्या सर्वांचं सहकार्याने या रस्त्याचे काम झालेले आहे. अजून त्याच्यामध्ये जास्त कोटी कोटी धन्यवाद साहेबाला. आज आमच्या गावचा आम्ही कलेक्टर ऑफिस असेल इथं आल्या मंत्र्याला निवेदन देणे, मग आमदार साहेबाचं काम होतं आहे मंत्रालयातून करायचं. त्यानं आमच्या गाववाल्याचं, सरपंचाचं, समजायचं ऐकून हा निधी मंजूर आणला, याबद्दलचं आभार व्यक्त करतो. पासूनची तुमची मागणी होती कवळगाव रस्त्याची, ही मागणी आज पूर्णत्वास आली आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीने 5 कोटी रुपयाचा हा निधी देण्यात आला आणि आज त्याचं उद्घाटन झालं आहे, भूमिपूजन झालं आहे. काय म्हणणार आहे? चांगलं झालं. दुधाला याला लय बेजारी होती इकडं. दुधाला शाळेतल्या लेकरायला याला खूप परेशानी होती. चांगलं केलं, धन्यवाद. ये न्यूज़ कवर की हमारे परभनी आस्था के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आस्था के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फेरोज खान पठान, परभनी आस्था के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आस्था के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूँ सैयद अखिल. आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाज़त. जय हिंद. मिर्जा मेस परभणी. अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी. घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें. मोबाइल क्रमांक 8830266947. क्वालिटी की तलाश यहाँ खत्म. किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी. लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ. एक बार जरूर आए. किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी. SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी. अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. मोबाइल नंबर 9823797828. समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी. हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा. शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल. मोबाइल क्रमांक 9766683126.
महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें।